घड्याळ चहा पीत आहे, 6:15 झालेले दाखवत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये वाजलेत 7:30. तर आता आपण कुकर लावून घेऊयात. आज कुकरला फक्त भात लावून घ्यायचा आहे, कारण आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी, आणि तीही इडलीसाठी चटणी केली होती, उरलेली चटणी आहे. त्याच्यामध्ये छान अशी वांग्याची बटाट्याची मिक्स भाजी आपण बनवणार आहोत. तर कुकर लावून घेऊयात. भात घातलेला आहे, त्याला फक्त 3 शिट्ट्या घेतल्या तरी चालतं. तर एक बटाटा घेतला आहे, धुवून साल काढून घेऊयात. 2 वांगे घेतलेले आहेत, त्यांना देखील धुवून घेतलेलं आहे. वांग्या बटाट्याची मिक्स अशी रस्सा भाजी आपण करणार आहोत, आणि सोबत भाकरी बाजरीच्या करायच्या आहेत. आपण तयारी करतोय संध्याकाळच्या जेवणाची. तर एक बटाटा चांगला सोलून आणि छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात, कारण काय होईल, वांग पटकन शिजेल, त्याच्यासोबत बटाटा देखील शिजला पाहिजे, म्हणून बटाट्याच्या फोडी छोट्या केल्यात. वांग्याचे थोडे काटे काढून घेऊयात, आणि देठ खूप मोठा आहे, तो थोडासा मी कट करून घेणार आहे, आणि त्याच्या 4 अशा पातळ पातळ फोडी करून घ्यायच्या आहेत. वाटण आपल्याला काही जास्त करायचं नाही आहे वांग्यासाठी, कारण सकाळची जी चटणी आहे इडली डोस्यासाठी केलेली, त्याच्यामध्ये भरपूर खोबरं आपण वापरलेलं असतं, आलं लसूण कोथिंबीर, तीच आपण घालणार आहोत. आणि डोसे करताना जो कांदा वापरला होता तव्यावरती तेल लावायला, त्या कांद्याचं वाटण करणार आहे. खूप छान ही भाजी होते, मस्त. भाताबरोबर खाण्यासाठी वेगळी डाळ करायची गरज नाही. ही जी रस्सा भाजी आपण बनवणार आहोत, तीच रस्सा भाजी भातासोबत खाता येते, आणि ही रस्सा भाजी भाकरीसोबत देखील खूप छान लागते. तर मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं, तर त्याने तुम्ही बघू शकताय बटाटा आणि वांग्याच्या फोडी अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत. तर जो कांदा मी डोसा बनवताना तेल लावायला वापरला होता, तो कांदा मी बारीक कापून घेणार आहे, त्याचं वाटण करणार आहे. आणि मिक्सरमध्ये मिरची पावडर, धना पावडर आणि हळद पावडर वापरणार आहे. आणि ही आहे चटणी, भरपूर बरीचशी उरलेली आहे, तर त्याच चटणीचं मी वाटण करणार आहे. ओल्या खोबऱ्याची, जी आपली इडली डोस्याची चटणी बनवतो, ती चटणी आहे. तर परनवी आलेली आहे मध्ये लुडबुड करायला, तिला मी चटणी फ्रीजमध्ये ठेवायला सांगितली. तर चटणी आणि कांदा तो बारीक करून मिक्सरमध्ये घेतला आहे, त्याच्यामध्येच मी धना पावडर आणि हळद पावडर, मिरची पावडर घातली. चटणीमध्ये हिरवी मिरची आपण घातलेलीच असते, त्याचा विचार करून लाल तिखट आणि हळद पावडर घातलेली आहे. बाजूचा जो कुकर आहे त्याला टच केल्याशिवाय, हात लावल्याशिवाय त्याची शिट्टी होत नाही, तर मध्ये मध्ये त्याच्या शिट्ट्या आपण करून घेतोय. परनवीला मजा येते जेवण बनवायला. परनवी पाण्यातून वांग्याच्या बटाट्याच्या फोडी काढून देते. तर चला, तर गॅसवर कढई ठेवूयात. बटाटा आहे म्हणून मी मोहरी जिरीची फोडणी दिली, कढीपत्ता वाळलेला चुरून घातलेला आहे त्याच्यामध्ये, आणि हे छान असं आपलं वाटण, जे आपण इडलीची चटणी आणि तेल लावायला वापरलेला कांदा, थोडीशी हळद, धना पावडर थोडी जास्त घ्यायची, आणि लाल तिखट घातलेला आहे, आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तर हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. तेलाचं जास्त गरज नाही वापरायची, कारण मी कढईमध्ये तेल घालताना एकच पळी घातलेलं आहे. खोबरं असेल तर भरपूर तेल वाटणाला सुटतं. तर मंदाचेवरती छान असं हे वाटण परतून घेतलं की मस्त त्याला तेल सुटतं. आता तुम्ही बघू शकताय वांग्या बटाट्याच्या ज्या फोडी अजून 10 मिनटापूर्वी आपण ते कापलं होतं, तरी देखील त्यात तुम्हाला एकदम सफेद दिसत आहेत, कारण आपण पाण्यामध्ये ठेवले त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. तर वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये या वांग्या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या, आणि 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच घालताना घातलं विसळून, म्हणजे वाटण देखील व्यवस्थित निघलं जातं. आणि मोठ्या गॅसवरतीच मस्त अशी उकळी घेतली. आता उकळी आल्यानंतर मी याला बारीक करणार आहे गॅस, आणि मंद आचेवरती वांग्या बटाट्याच्या फोडी शिजेपर्यंत आपल्याला
ही रस्सा भाजी मंद आचेवरती शिजू द्यायची. मध्ये मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. आणि मिक्स करताना कढईच्या तळापासून मिक्स करायची, मसाला खाली लागलेला आहे की नाही. तर आता एकदा मी मिक्स करून घेते. गॅस मी बारीक आता इथे केलेला आहे आणि झाकण ठेवायचं. आता झाकण ठेवताना अर्धवट झाकण ठेवायचं, कारण कढई छोटी आहे त्याच्यामुळे मंद आचेवरती अर्धवट झाकण ठेवून आणि बारीक गॅस ठेवून आपल्याला ही भाजी छान शिजू द्यायची. तर भाजी मंद आचेवरती छान अशी शिजेल तोपर्यंत आता मी पटापट इथे बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे. जेवढं स्पीड आता इथे दिसते तेवढं स्पीड असेल तर काय मजा येईल. तर आता मी झटपट अशा बाजरीच्या मस्त गरमागरम भाकरी करून घेते. बाजरीच्या भाकरीसोबत ही रस्सा भाजी खूप छान लागते. तर 1-2 भाकरी थापल्यानंतर मी मध्ये जरा चेक केली, ही भाजी मिक्स करून घेतली. मस्त अशी बाजरीची भाकरी टम्म फुगलेली आहे. तर चला, आजचं हे संध्याकाळचं जेवण आहे. सकाळी बऱ्याच वेळा चपात्या केल्या जातात, ऑफिसला चपात्या दिल्या जातात. मुलांना देखील बाजरीची भाकरी आणि ऑफिसमध्ये आपण बाजरीची भाकरी शक्यतो नाही देऊ शकत. त्याच्यामुळे दिवसातून एकदा तरी भाकरी खायला पाहिजे, म्हणून संध्याकाळी मस्त हा बेत. थँक्यू.